सो हॅलो सीएच एस्पिरंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे एका महत्त्वाच्या टॉपिकवर, तो म्हणजे नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम. याच्यावर शक्यतो तेवढे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले नाहीत, परंतु विचारण्याचे चान्सेस नक्कीच असतात. ठीक आहे, तर त्यामध्ये लक्ष ठेवायचे. ज्या प्रकारे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, कोणताही प्रोग्राम असेल तर तो प्रोग्राम केव्हा सुरू करण्यात आला किंवा जाहीर करण्यात आला हे विचारलं जातं. त्यामुळे जर आता आपण नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम बघणार आहोत, नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम हा जाहीर केव्हा करण्यात आला, त्याचं वर्ष आहे 2014. हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, 2014 साली नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम जाहीर करण्यात आला, हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर 2014-15 साली काय घडलं, तर कार्यक्रमाची सुरुवात ही पायलट प्रकल्पाद्वारे निवडक जिल्ह्यांमध्ये राबवली गेली. 2014 साली जाहीर केला. त्यानंतर 14-15 या 2 वर्षामध्ये त्यांनी पायलट प्रकल्पामध्ये त्याला राबवण्याचा प्रयत्न केला, की निवडक जिल्ह्यांमध्ये की हा कशा प्रकारे वर्क करतो हे बघूयात. बरोबर. त्यानंतर काय झालं, 2015 आणि 16 असेल तर NOHP म्हणजेच काय, नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम अंतर्गत सार्वजनिक आरोग्य सुविधा व शाळांमध्ये तोंडी आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. ठीक आहे, एवढं काही इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. त्यानंतर बघा 17-18 साली काय झालं, तर डेंटल हेल्थ एज्युकेशन अवेअरनेस आणि स्क्रीनिंग कॅम्प देखील करण्यात आले. हे देखील एवढा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. 19-20 मध्ये काय झालं, तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये डेंटल युनिट अधिक बळकट करण्यात आलं. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुरुवात 2014 मध्ये झाली होती, बरोबर. आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये डेंटल युनिट अधिक बळकट कधी करण्यात आलं, त्याचं उत्तर आहे 19-20. ठीक आहे. त्यानंतर 21-23 दरम्यान काय झालं, तर याच्या अंतर्गत डिजिटल मॉनिटरिंग आणि डेटा संकलन प्रणाली सुरू झाली. म्हणजे जिथे कुठे तुम्ही स्क्रीनिंग वगैरे करणार, त्याचं डिजिटल स्वरूपामध्ये तुमच्याकडे डेटा ॲनालिसिस असावं, हे देखील 2021 आणि 23च्या काळामध्ये सुरू झालं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर त्याचं उद्दिष्ट मेन काय होतं हे इम्पॉर्टंट आहे, की सर्वसामान्य जनता आणि शाळाच्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही ओरल हेल्थ आहे, तर त्या आरोग्य सेवा आणि जनजागृती हे त्यांचं पुरवणं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यानंतर प्राथमिक सेवा काय होत्या, दंत तपासणी असेल, स्वच्छता असेल, लवकर निदान आणि उपचार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि हा राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHMच्या अंतर्गत राबवला जाणारा प्रोग्राम आहे. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. कोणता प्रोग्राम असेल तर तो जाहीर कधी झाला, त्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली महत्त्वाचं असतं. तर नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम 2014 साली चालू झाला आणि हा NHMच्या अंतर्गत होतं. हे तुम्हाला मुख्यत्वे लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही जास्त डिटेलमध्ये या प्रोग्रामबद्दल विचारली जाण्याची शक्यता नक्कीच कमी आहे. ठीक आहे.